हॅलो चिल्ड्रन, आस विद्यालयामध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपला चॅप्टर आहे अंडरस्टँडिंग विंडोज। अँड या सेशनमध्ये आज आपण पाहणार आहोत मोर ऑन विंडोज 10, म्हणजे विंडोज 10 चे आणि काही वैशिष्ट्ये आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत। तर आपण याआधी पाहिलं की विंडोज काय असते। विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टम असते आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये काय काय पार्ट्स असतात ते आपण पाहिले। तर आज आपण पाहणार आहोत आणि विंडोज 10 मध्ये आपण काय काय करू शकतो। तर चालू करू आपला आजचा सेशन। तर आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण काय काय पाहणार आहोत। फीचर्स ऑफ विंडोज 10 म्हणजे विंडोज 10 ची वैशिष्ट्ये, टाइप्स ऑफ आयकॉन्स, आयकॉन काय असतात आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे आयकॉन्स असतात ते आज आपण पाहणार आहोत। चेंजिंग डेट अँड टाइम म्हणजे आपण आपल्या सिस्टमचे डेट अँड टाइम कसे चेंज करू शकतो, कसे बदलू शकतो हे आपण पाहणार आहोत। आणि यूज ऑफ शॉर्टकट मेनू। तर हा आहे माझ्या विंडोज 10 चा डेस्कटॉप। तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे छोटे छोटे पिक्चर्स आहेत। तर हे जे छोटे छोटे पिक्चर्स आहेत याला आपण म्हणतो आयकॉन। ठीक आहे। तर या आयकॉनच्या मदतीने आपण आपले प्रोग्राम्स ओपन करू शकतो। तर या आयकॉनच्या मदतीने आपण आपले प्रोग्राम्स ओपन करू शकतो। तर हे जे आयकॉन्स आहेत या आयकॉनमध्ये बऱ्याच टाईपचे प्रकार असतात आयकॉनचे, जसे ॲप्लिकेशन आयकॉन असतात, परत शॉर्टकट मेनू असतात आणि हे सिस्टमचे ठराविक आयकॉन आहेत जे प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, जसे धिस पीसी आहे, नेटवर्क, रिसायकल बिन, HP। तर हे जे 4 आयकॉन आहेत, हे 4 आयकॉन हे कॉमन आयकॉन असतात। तर या धिस पीसीच्या ऐवजी तुम्ही पाहू शकाल की माय कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटर, आणि इथं HPच्या जागी तुम्ही कोणत्याही युजरचं आपलं स्वतःचं पण नाव देऊ शकता। तर अशा पद्धतीने हे 4 आयकॉन जे असतात हे फिक्स असतात, हे प्रत्येक सिस्टमवर तुम्हाला पाहायला मिळतात। आणि बाकीचे जसे हे एक आहे वर्डचा ॲप्लिकेशन आयकॉन आहे, हिंदी, हे पण PDF एक हे आयकॉन आहेत। तर याला म्हणतात डॉक्युमेंट आयकॉन, म्हणजे आपण जे डॉक्युमेंट बनवतो कॉम्प्युटरमध्ये तर त्याचे आयकॉन इथे आपण डेस्कटॉप वरती ठेवू शकतो। ठीक आहे। तर याला म्हणतात डॉक्युमेंट आयकॉन। आणि एक टाईपचा आयकॉन असतो ॲप्लिकेशन आयकॉन। तर ॲप्लिकेशन आयकॉन काय असतो, हे आहेत ॲप्लिकेशन आयकॉन, म्हणजे हे या आयकॉनवर जर आपण क्लिक केलं तर आपण ॲप्लिकेशन ओपन करू शकतो, याला म्हणतात ॲप्लिकेशन आयकॉन। हे गुगल क्रोमचं ॲप्लिकेशन आहे, हे अव्हेस्ट फ्री अँटीव्हायरसचं ॲप्लिकेशन आहे, स्क्रॅच डेस्कटॉप हे पण एक ॲप्लिकेशन आयकॉन आहे। तर तुम्ही इथं ऑब्झर्व करा की कोणते कोणते तुम्हाला डॉक्युमेंट आयकॉन दिसत आहेत आणि कोणते कोणते ॲप्लिकेशन आयकॉन दिसत आहेत। येस, तर डॉक्युमेंट आयकॉन आपले काय आहेत, याचं नाव आहे वीकली प्लॅनर, एक आहे हिंदी PDF, ठीक आहे, इथे एक व्हॉट्सॲप इमेज। तर हे सगळे डॉक्युमेंट आयकॉन आहेत आणि बाकीचे ॲप्लिकेशन आयकॉन आहेत। आणि इथे जिथे तुम्हाला छोटासा ॲरो दिसतोय याला म्हणतात शॉर्टकट आयकॉन, म्हणजे हे प्रोग्राम कुठेतरी दुसऱ्या ड्राईव्ह वरती स्टोअर आहेत आणि तिथून आपण याला शॉर्टकट बनवलाय की जेणेकरून आपण डेस्कटॉप वरून डायरेक्ट शॉर्टकटला जर क्लिक केले तर तो प्रोग्राम ओपन होईल। ठीक आहे।
तर आपण शॉर्टकट क्रिएट पण करू शकतो. आपण ते पाहायचं, याच्यानंतर आपण पाहूया की शॉर्टकट आपण कसे क्रिएट करायचे. तर हा आहे विंडोज 10चा डेस्कटॉप. तर इथे तुम्ही स्टार्ट बटन पाहू शकता. हे आहे स्टार्ट बटन आणि हा आहे स्टार्ट मेनू. तर या सगळ्या टाइल्स आहेत आणि हे सगळे आपले प्रोग्राम्स आहेत. तर स्टार्ट मेनूच्या इकडे लेफ्ट हँड डाव्या साईडला तुम्हाला पाहायला मिळतात हे ऑप्शन्स: HP, डॉक्युमेंट्स, पिक्चर्स, सेटिंग्स, पॉवर. म्हणजे जर तुम्हाला संगणक शटडाऊन करायचा असेल तर तुम्ही इथे पॉवर बटनवरती जर क्लिक केले तर तुम्हाला 3 ऑप्शन मिळतात: स्लीप, शटडाऊन आणि रिस्टार्ट. शटडाऊन केल्यावरती सिस्टम शटडाऊन होते. रिस्टार्ट म्हणजे सिस्टम शटडाऊन होऊन परत स्टार्ट होते, त्याला आपण म्हणतो रिस्टार्ट. आणि स्लीप म्हणजे थोड्या वेळापुरती तात्पुरती सिस्टम बंद होते. तर अशा प्रकारे हे 3 ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. आणि हे टाइल्स तुम्ही आपल्या गरजेनुसार ऑर्गनाइज करू शकता. जसे टाइल्सला आपण इकडे ड्रॅग करू शकतो, इथे नवीन ग्रुप बनवू शकतो. सपोज मी हा ग्रुप बनवला, तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रुप पण बनवू शकता. आणि इथे तुम्हाला बऱ्याचशा गेम्स मिळतात, तुम्ही इथून गेम्स ओपन करू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे हाऊ टू चेंज टाइम, डेट अँड टाइम. तर इथे हा नोटिफिकेशन एरिया आहे. हा जो टास्क बार आहे, या टास्क बार वरती तुम्ही उजव्या बाजूला नोटिफिकेशन एरिया बघू शकता. तर नोटिफिकेशन एरियामध्ये राईट क्लिक जर तुम्ही केले तर राईट क्लिक केल्यावर ॲडजस्ट डेट अँड टाइम हा ऑप्शन तुम्हाला मिळेल. हा ऑप्शन तुम्हाला डायरेक्ट सेटिंग्समध्ये डेट अँड टाइममध्ये घेऊन जाईल. तर इथे आता आपण पाहू शकतो की सेट टाइम ऑटोमॅटिकली हा ऑप्शन ऑन आहे, कारण की आपल्याला सारखं सारखं मॅन्युअली डेट अँड टाइम चेंज करणं शक्य नाही. त्यामुळे आपण हा ऑप्शन ऑन करून ठेवतो, जेणेकरून टाइम आणि डेट ऑटोमॅटिकली चेंज होत राहील. ठीक आहे. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या रिजनचे टायमिंग, तुम्ही इथं रिजन चेंज करू शकता आणि त्या रिजननुसार तुम्हाला डेट आणि टाइम मिळेल. आणि इथे ज्यावेळी आपण ॲड क्लॉक्स फॉर डिफरंट टाइम झोन्स यावर क्लिक करतो, त्यावेळी तुम्हाला ऑप्शन मिळेल डेट अँड टाइम आणि इथे चेंज डेट अँड टाइमचा ऑप्शन मिळेल. तर इथे तुम्ही कोणतीही डेट चूज करू शकता. या पद्धतीने कोणतेही इयर तुम्ही सिलेक्ट करू शकता. कोणताही मंथ तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि डेट सिलेक्ट करू शकता. आणि टाइममध्ये इथे हे आवर्स, मिनिट आणि सेकंड्स. तर अशा पद्धतीने तुम्ही डेट आणि टाइम चेंज करू शकता. ठीक आहे. तर आता आपण इथे चेंज करणार नाही, त्यामुळे मी कॅन्सल करते. नाहीतर तुम्हाला ओके बटनवरती क्लिक करावे लागेल. तर अशा पद्धतीने आपण डेट आणि टायमिंग चेंज करू शकतो. ओके. आता नेक्स्ट काय, विंडोज 10 मध्ये बरेचसे नवीन फीचर्स आहेत कंपॅरेटिव्ह टू विंडोज 7. विंडोज 7 पेक्षा आणि जास्त फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात यात. तर इथे एक कर्टोनाचा ऑप्शन आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी सर्च ऑप्शन दाखवते. सर्च ऑप्शनमध्ये सपोज तुम्हाला वर्ड ओपन करायचं आहे, तर तुम्ही जस्ट टाईप कराल WO. तर तुम्हाला इथे 2 ऑप्शन मिळतील, WO मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड, वर्डपॅड, किंवा तुम्हाला जर पॉवर पॉइंट ओपन करायचं आहे तर तुम्ही जस्ट
पहिले 2-3 लेटर्स जरी टाईप केले तरी तुम्हाला हा ऑप्शन मिळेल आणि तुम्ही इझिली ओपन करू शकता. आणि जर आपल्याला टायपिंग पण करायचं नसेल आणि क्लिक पण करायचे नसेल तर आपण यूज करतो कर्टोना. तर मी आता तुम्हाला यूज करून दाखवते. हे कर्टोना, हे कर्टोना, ओपन मायक्रोसॉफ्ट वर्ड. Sure. Which Microsoft Word do you wanna open? Microsoft Office Word 2007. Microsoft Office Word 2007. Microsoft Office Word 2007. Sure. Opening Microsoft Office Word 2007. तर अशा रीतीने तुम्ही पाहू शकता कर्टोनाच्या सहाय्याने आपण काहीही जर कॉम्प्युटरवरती कोणतेही टास्क करायचे असेल ते आपण खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. हे खूप मजेदार आहे की आपण काहीही कर्टोनाला आपण बोलू शकतो, त्यानुसार आपण तिच्याकडून काम करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे विंडोज 10 चे खूप चांगले फीचर आहे कर्टोनाचे. आणि बस तुम्हाला प्रॉपरली त्यात बोललं पाहिजे. ठीक आहे. आता ह्या वेगवेगळ्या आयकॉनचा काय यूज आहे, जसं दिस पीसी या आयकॉन मध्ये तुम्हाला या पीसी मध्ये जे डॉक्युमेंट्स फोल्डर्स सगळे आहेत ते तुम्ही इथून ऍक्सेस करू शकता. याला म्हणतात नेव्हिगेशन बार आणि हे सगळे आपले ड्राईव्ह्स आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने दिस पीसी वरती क्लिक केल्यानंतर आपण आपले कॉम्प्युटरचे सगळे कंटेंट पाहू शकतो. नेक्स्ट रिसायकल बिन. रिसायकल बिनचा काय यूज आहे? रिसायकल बिन म्हणजे समजा सपोज आपण काही जर डिलीट केलं, आपली कोणती फाईल जर डिलीट केली, आता मी एक फाईल तुम्हाला डिलीट करून दाखवते. सपोज ही फाईल जर मी डिलीट केली तर ही फाईल जी डिलीट झालेली फाईल आहे ती ऑटोमॅटिकली रिसायकल बिन मध्ये जाते. आणि याचा एक असा एक उपयोग आहे की रिसायकल बिन पासून समजा तुमच्या हातून चुकून ती फाईल जर डिलीट झाली असेल तर तुम्ही ती फाईल परत आणू शकता. तर इथे तुम्ही राईट क्लिक करून रिस्टोर करू शकता. ती फाईल इथे ॲज युजुअल आपल्या जागेवरती परत येईल. तर अशा पद्धतीने रिसायकल बिनचा यूज होतो. रिसायकल बिन म्हणजे कॉम्प्युटरची डस्टबिन. ठीक आहे. तर रिसायकल बिन मध्ये सगळ्या ज्या डिलीटेड फाईल्स असतात त्या स्टोअर होतात. आणि नेटवर्कमध्ये नेटवर्कचे जे कनेक्शन आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता. ठीक आहे. आता सध्या इथे नेटवर्कचे कोणतेही कनेक्शन नाहीये, त्यामुळे इथे नेटवर्क कनेक्शन दिसेना, बट इथे सगळे नेटवर्क्सचे कनेक्शन तुम्हाला दिसतात. ओके. तर हे आहेत विंडोज 10 चे फीचर्स. तर आज आपण काय काय शिकलो? आपण शिकलो विंडोज 10 चे काय काय फीचर्स असतात, आपण कर्टोनाचा कसा यूज करू शकतो, आपण डेट आणि टाइम कसा चेंज करू शकतो, आपण शॉर्टकट्स पाहिले आणि वेगवेगळ्या टाईपचे आपण आयकॉन्स पाहिले. ओके. थँक यू.